हॅलो गाईज, ब्लॉग्स मध्ये. तर गाईज आता आम्ही निघालो या हॉटेलवरून, पण आता आम्ही जाणार ज्योतिबाला. झालं निघालं, दादू पण निघालाय सोबत, मम्मी आहे आणि बाकी सर्व खायचं थांबलेत गाडीजवळ. आम्ही पण पटकन जातो, थोडं चहा नाश्ता करतो, मग निघतो. मग तुम्हाला भेटतो. गाईज हे बघा, हे नाव हॉटेलचा, हॉटेल चालुक्य डिलक्स. 6 महिने ठेवलं आहे. आता आम्ही जाणार इकडे पुढे बसू, काय चहा आणि कॉफीची ऑर्डर दिली ना, तर इथे ना आम्ही इथे बसू. तर गाईज आता आम्ही ब्रेक घेतल्यामुळे थांबलो नाश्ता करायला. जोगेश्वरी मिसल पाव. स्ट्रगलिंग गाईज मावशीचा. गाईज हे बघा सर्व इथे गाईजचं रील बनचं चालू आहे. बालेरीना कापुचिना मी रुजिरा पण घ्या रील, रुजिरा जा तू पण बनव रील घे ना परत. गाईज मिसल आलेली आता, दादू घेऊन आलाय. मामा मिसल घेऊन आलात गाईज, खास मम्मीसाठी. हा ना, मोबाईल घेतलेले का तिथं नाचत. तर गाईज कोल्हापूरची फेमस मिसल पाव. तर गाईज आता नाश्ता वगैरे झालेला आमचा, मस्त पोटभर नाश्ता केला. आता तुम्हाला डायरेक्ट ज्योतिबाला जाऊन भेटतो. A few moments later. सो गाईज आम्ही पोहोचलो आहे ज्योतिबाला. हवा गाईज मंदिर पुढे आहे. गाईज हा ज्योतिबाचं मंदिर डोंगरावर आहे. हा मी दाखवतो खालचा. हा बाबा पूर्ण कोरा. गाईज आताचा आमचा लीडर आहे, मी आणण्याचं आम्हाला घेऊन चल मंदिराकडे. असती जरा गाईज हा बघा मंदिर समोरच आहे. इथे हवा मस्त लागतंय. गाईज सेम टू सेम जेजुरी सारखंच आहे. मला जेजुरी सारखंच वाटतं. इथे नवीन नवरा भेटतात. काय म्हणता? जेजुरीचा भंडारा पुरा असतो आणि इकडचा हा पिंक कलरचा. लग्न इथं होतात. काय होतं? गावाची लग्न आहे ना, गाईज जे गावाले असं म्हणजे असे वेगळे कुठले आता गावाले खेड असे ना, बीड असे गावाले विदर्भ साईडचे. गाईज जास्त मध्ये विदर्भ साईडचे असतात ना, त्यांचे लग्न इथंच होतात. लग्न होतात आणि मंदिरासमोर संपूर्ण यात्रेसारखी अशी गर्दी एवढी असते. गाईज सर्व इथं पिंक पिंक झालेलं आहे. पाऊस सर्वकडेच आहे आता. छत्रपती शिवाजी. गाईज इथे सुद्धा लाईन आहे मोठी. ज्योतिबाच्या नावानं सांग बला, ज्योतिबाच्या नावानं सांग बला. पाटील गाईज आता दर्शन झालेलं आहे आमचा. आता आम्ही निघालो. गाई एवढे होळीच केले. दाखव अण्णा, तेच दाखव आकार. आर्नोला गाडीला बघ रुद्राला, यांची होळीच झालेली आहे गाईज. गाईज हे बघा यांची होळी झाली आहे. होळी केली होती काय होळी, कपडे बघा कपडे
जिकडे जा तिकडे आपलं घाण करत बसतो. काय होली गेलो तुम्ही मग काय याचं काय समजत नाही मला. हा बोलतो व्हिडिओ चालू कर व्हिडिओ चालू कर आणि व्हिडिओ चालू केला बघा लास्ट काय बोलतच नाही. लास्ट काय एवढा A few hours later. तर गाईज आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो इथे इंडियन ऑइल. पेट्रोल नाही भरायचं आहे तर वॉशरूमसाठी ब्रेक घेतले. आता आम्ही चाललो आहे बघा पुण्याला चाललो आता आम्ही. 3 आवर्सची अजून रनिंग बाकी आहे. 4 आवर्ससाठी 1 घंटा झाला आहे 1 तास झाला आहे. आता 3 आवर्सची रनिंग बाकी आहे. तर इकडनं आम्ही पुण्याला पुण्यावरून आम्ही लोणावल्यावरून बघू प्लॅन चालू आहे की एकविरा पण जाऊन यायचा. आता बघू काय होतं. तर चला तुम्हाला लोणावळा जाऊन भेटतो. थांबा गेले बघा. हा बघा आडनाव त्याची होळीच संपली वाटतं अजून. पुढे अन्नाची मुलं माझे पण कपडे घाण झाली सगळं त्याच्या याच्याच मुलं शिकतो होता कारमध्ये नुसतं. चला गाईस तुम्हाला तर बॅग लोणावळा भेटतो. ज्योतिबावरून आम्ही निघालो आता सातारा कराडच्या मध्ये. फुल पाऊस आहे आणि प्रत्येक गाडीचे फ्लॅश लाईट चालू आहेत पार्किंग लाईट चालू आहेत प्रत्येक गाडीचे. एवढा पाऊस मे महिन्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा बघतो आपण. जो तो बोल कसा काय एवढं आता हाय तसाच आहे. आता देवराज बसले मागच्या सीटवर म्हणून ही व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये मी कॅप्चर करतो. A few inches later. फोटो काढतो का ब्लॉग बनवतो. तर गाईज जे बघा आत्ताच आम्ही पेट्रोल भरला 3750चा. तर गाईज आता तुम्ही मगाशी जो व्हिडिओ बघितले असाल तो व्हिडिओ बघा येणी या आडनावनी आणि रायशावाने घेतलं का मी झोपलो होतो म्हणून. साताऱ्यामध्ये इतकं जोर पाऊस आहे गाईज खूप जोर पाऊस आहे खूप. आता आम्ही पेट्रोल सोडू पाऊस चालूच आहे गाईज कंटिन्यू पाऊस होते. तर आता इकडनं आम्ही डायरेक्ट पुण्यामध्ये घुसू. पुण्याहून डायरेक्ट लोणावळा. तू सांग लोणावळा जाणार आहे आपण. पाणी बोलता येतं मी ट्राय कर ना. आपल्याला आपण लोणावळ्याला जाणार आहे. नाही लोणावळ्याला जाणार आहे. काय बोलतो काय जाऊन लोणावळ्याला जाणार आहे. 2 hours later. गाईच आम्ही पुण्याला पोहोचलो आहे. पुण्यामध्ये हॉटेल जगदंबाला थांबलो आम्ही जेवायला. आता आम्ही हँडवॉश करायला गेलेलो. हँडवॉश करून जाऊ बाकीच्या आम्हाला टेबल भेटलं आहे त्या टेबलवर जाऊ मग दाखवतो आम्हाला. हे बघा गाईस सर्व एकदम बसल्यात. जेवणाची खायला जेवण. तर गाईस मटन सूप आलेलं आहे पहिला आणि मटन पण आलं काय आम्ही गाईस काला मटन आहे इकडचा फेमस. मटन ब्लॅक मटन. गाईस हा मटणाचा रस्सा आहे अलग दिलाय आणि मटन इथे दिलंय आणि हा सूप आहे. तर गाईस आता प्लेट कंप्लीट झालेली आहे. भाकरी पण आता चालत या सर्व त्याची प्लेट आहे आमची. सर्व खायला चालू झालेले आहेत. आम्हाला पण खायला घेतलं खायला आणलं. ग्रीन चिकन नाही भेटत इथं. गाईस आणून स्टाईल बघा जेवायची. तुम्ही पण ही स्टाईल फॉलो करा जेवण लवकर संपतो ना.
एक घास का असते टाइम आहे अजून. तर गाईज आता निघालो आम्ही इकडनं जेवण झालं आमचं. हे बघा गाईज आम्ही इकडनं हे घेतलंय इंद्रायणी राईस घेतलाय. इंद्रायणी राईस घेतलाय सायकलचा मम्मीने घेतलाय आणि एक मावशीने घेतलाय. कापूस पिंजून ठेवलाय. A few hours later. तो काही आता फूड कॉर्नरला. हा बघा फूड कॉर्नर लोणावळ्याचा येडा. ते बाकी लेडीज लोक उतरलेले आहेत, मामा पण उतरलेले आहेत. स्टारबक्स नाही वॉशरूम उतरले आपण इकडे. तर गाईज दादू माझ्यासाठी हे घेतलंय आणि त्यांनी त्यासाठी हे घेतलंय चॉकलेट्स. थँक्यू दादू. सारंगी. तो गाईज जी बघा प्रीती तिथे ऑर्डर केली होती मॅकडॉनल्ड्सला. आता जेवढी नाही गाईज जेव चॉकलेट घेतलं नाही ते नाही खात आम्ही. आम्ही ही शॉपिंग केले. गाईज बाकीचे माणसं कुठं बसतात बाकीचे गाईज लोक. गाईज हे बघा बाकीचे गाईज लोक इथे बसलेत. मम्मी पप्पा आजोबा मामाचा. A few moments later. ते गाईज आर्नोला आम्ही इथून कॉफी घेतलेली मॅकडॉनल्ड मधून. पण तो बोलतो मला इकडची कॉफी नको ना, मशीनवाली नको त्याला कॉफी प्रॉपर कॅफे मधून पाहिजे ना. चल आता बा आत्ता घेतो तुला. खुश का आता इकडे बघ इकडे बघ ना. खुश का इकडे बघ ना नीट बघ. आर्नव तर गाईज त्याला इकडनं नाही इकडनं कॉफी पाहिजे प्रॉपर कॅफे मधून. गाईज या साहेबाला कॉफी साधी नको याला कोल्ड कॉफी पाहिजे ना. साना ही कोणती आहे? ही माझीवाली कॉफी आहे. माझीवाली हॉट कॉफी घे. कोल्ड कॉफी तुझी किती आले? A few hours later. तर गाईज आम्ही आलोय कल्याणीस मध्ये. गाईज म्हणून बघा जब ये गाना बजेगा ऑन द फ्लोर उठाना पड़ेगा, लुंगी को उठाना पड़ेगा, स्टेप तो करके दिखाना पड़ेगा. डिस्को में जब ये गाना बजेगा ऑन द फ्लोर उठाना पड़ेगा, लुंगी को उठाना पड़ेगा, स्टेप तो करके दिखाना पड़ेगा. Don't miss the right hand, Balaiwa. All the sneak hand, Balaiwa. Don't miss the right A few moments later. सो गाईज फायनली घरी पोहोचलो आम्ही आणि सर्व सुखरूप आलेल्या घरी. नो टेन्शन. नो टेन्शन एकदम बेस्ट. तर चला गाईज फटाफट सामान वरती येतो मग तुम्हाला वरती जाऊन भेटतो. गाईज जितेन शेट घ्यायला आले मला ही आमची सुट्टी घेऊन आयाबुजा घेऊन. तर जितेन तुला कसं वाटलं आमच्या शिवाय 6 दिवस काढली कशी तरी आता काय. तर आज रात्री झोपायला पार्टी आमच्या इथं. हो का? तर गाईज आम्ही फॉर्च्युनरला हरवलं होतं. गाईज आम्ही तुम्हाला हरवलं. आम्ही जेवण करत होतो.
बघू गाय जाणं काहीतरी लपवतोय. गोव्याची बादली घेऊन चाललाय का? रुजिराकडे पण गायच आहे बघा गोव्याची बादली. मग दाखवतो फक्त. हे बघा गाईस गोव्याचा माल. काय झालं याचं नाव? मर्पीस टीचर्स रेड लेबल ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक डॉग रिंगमॅन दिवास वुल्फ ग्रीन्स जगा मास्टर. कसं काय काम 25 का नाही डायरेक्ट गोव्यावरून. मेन गोष्टी गाईज ही तुम्हाला माहिती असेल हर्बल टी. A few inches later. तर गाईज आता मी निघालो मामाकडनं घरी जायला. हे काय पण यांच्या घरी चालले. बाय आदन बाय यश. तर गाईज जरा तुम्हाला घरी जाऊन भेटतो. तर गाईज आता मस्त की फ्रेश झालो. थोडंफार जे थोडंसं सामान बाहेर काढू बाकी सगळं आम्ही उद्या काम करू. तर गाईज तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. हा माझा फॅमिली ट्रिपचा शेवटचा ब्लॉग आहे. शेवटचा ब्लॉग म्हणजे गोवा सीचा शेवटचा ब्लॉग आहे. ब्लॉग मध्ये थांबणार नाही. फॅमिली ब्लॉग मध्ये अजून येत राहतील. हा आणि तुम्हाला अजून खुशखबर द्यायचे गाईज. एक मिनिट. गाईज हे बघा फक्त 5 सबस्क्रायबर पाहिजेत मला. फक्त 5 सबस्क्रायबर. तरी इथपर्यंत आलोय ते सर्व काय तुमच्या मुलाचं गाईज आहे. तुम्ही एवढं सपोर्ट करता त्यासाठी खूप 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 धन्यवाद. असेच मला सपोर्ट करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर मी गाईज ब्लॉग इथेच संपवतो. बाय गुड नाईट.